नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आगामी काळामध्ये पोलीस भरतीची पूर्वतयारी या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे हे गरुड झेप अकॅडमी, गरुड झेप सैनिकी स्कूलचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, नागपूर या शहरामध्ये भव्य शाखा आहेत. सध्या गरुड झेपमध्ये 4 ते 5 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थी हे विविध सरकारी नोकरीमध्ये दाखल झालेले आहेत. गरुड झेप अकॅडमीचा 19 एकर परिसरामध्ये मैदानी लेखी तयारीसह भव्य अभ्यासिका, हॉस्टेल, कॅन्टीन, जिम, शॉपिंग मॉल यासह अनेक सुविधा असून पहिली ते महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करून घेतली जाते. तर आपण थेट चर्चेला सुरुवात करतोय. आगामी काळात पोलीस भरतीची शक्यता आहे का? कधीपर्यंत ही पोलीस भरती होऊ शकते आणि किती टप्प्यामध्ये होईल? नक्कीच महाराष्ट्रामध्ये मेगा पोलीस भरती ही नेहमीच घडत आलेली आहे. या वर्षीची मेगा पोलीस भरती 11,000 पदासाठी लवकरच त्या ठिकाणी होईल. कारण पोलीस खात्यामध्ये रिक्त असणाऱ्या जागांचा विचार केला आणि गृहमंत्री साहेबांनी जे दिलेले त्या ठिकाणी आपण शब्द बघितले तर पोलीस डिपार्टमेंट सज्ज करण्यावरती त्या ठिकाणी मोठा जोर दिला गेलेला आहे आणि यामुळेच या काळात 11,000 पोलिसांची भरती लवकरच त्या ठिकाणी बघायला मिळेल. माझ्या मते जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांनी जर आतापासून तयारीला सुरुवात केली तर ही भरती जर नोव्हेंबर डिसेंबरला निघते तर मार्चच्या आत पोलीस भरती संपलेली असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे वेळ कमी आहे आणि त्यानुसार त्यांनी विचार करावा आणि 11,000 पोलीस भरतीमध्ये आपलंही नाव त्या ठिकाणी कोरू शकतात. आपली तयारी जर पूर्ण असेल तर ही भरती आपली वाट बघते. अगदीच अगदीच. पण जेव्हा अशी परीक्षा डिक्लेअर होते किंवा आता होऊ शकते असं जेव्हा कळतं आपल्याला तेव्हा अभ्यासाला सुरुवात होते. मैदानी चाचणी म्हणा किंवा लेखी चाचणी ही गुणविभागणी कशी केली जाते? ज्यावेळेस पोलीस भरतीचा विचार होतो, पोलीस भरती सर्वात महत्त्वाची भरती मानल्या जाते. याच्या जागा जास्त असतात पण विद्यार्थी काय करतात की त्यावेळेस आपले फॉर्म निघतात किंवा जाहिरात निघते तेव्हापासून सुरुवात करतात. मग ते तुम्हाला कठीण जाईल. ज्यावेळेस आपण पोलीस भरतीचा विचार करतो मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा या दोन्ही महत्त्वाच्या आहेत. मैदानी चाचणीमध्ये 50 गुणांची त्या ठिकाणी मैदानी चाचणी होते. कदाचित जर एखादा GR बदलला तर 100ची पण होऊ शकते. पण 50 गुणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एका इव्हेंटला आपल्याला महत्त्व देता आलं पाहिजे. मग 1600 मीटर रनिंग असेल, 100 मीटर असेल, त्या ठिकाणी गोळाफेक असेल, पुलअप्स असतील, वेगवेगळे इव्हेंट असतात. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला तयारी करावी लागते. एक मार्क महत्त्वाचा आहे. ज्या मुलांचं मेरिट त्या ठिकाणी कळतं त्यांना त्याचं महत्त्व कळतं. म्हणून आपल्याकडे वेळ आहे. पोलीस भरती निघणार आहे त्यापूर्वी आपण मैदानी चाचणीला लागलं पाहिजे. आणि लेखी परीक्षा सर्वात महत्त्वाची. ही 100 गुणांची लेखी परीक्षा असते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी जर आज ठरवलं त्याचे गुण आज 20 असतील, 30 असतील, तो पण 90-95 पर्यंत जाऊ शकतो आणि सहज लेखी परीक्षेमध्ये त्या ठिकाणी 100 पैकी 90-95-98 गुण घेता येतात. ही तयारी करताना बुद्धिमत्ता विषय असेल, गणित असेल, मराठी व्याकरण असेल, GS भाग असेल, यामध्ये कोणकोणत्या घटकाला किती महत्त्व आहे, याच्या किती सराव टेस्ट द्यायच्या आहेत याचं नियोजन आजपासून केलं पाहिजे. मला तर वाटतं पोलीस भरती लगेच आहे हे डोळ्यासमोर ठेवून जर लेखी आणि मैदानीला आपण लागलात तर नक्कीच या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये आपली वर्दी येऊ शकते. अगदीच. पण आपण बघतोय की लेखी परीक्षेला खूप महत्त्व दिलं जातं. जसं तुम्ही आता म्हणालात की मैदानी परीक्षा आणि लेखी परीक्षा दोनही तितकीच महत्त्वाची आहे. पण विद्यार्थ्यांचं असं असतं की आपण आधी अभ्यास करून घेऊया. जर आपलं सिलेक्शन झालं किंवा जर आपल्याला तेवढे मेरिटमध्ये मार्क्स मिळाले तर मग आपण तयारी करूया मैदानाची. तर जर मैदानाची तयारी करायची असेल किंवा मैदानी चाचणीची तयारी करायची असेल तर कोणकोणत्या पद्धतीने आपण मेहनत घेतली पाहिजे? खरं तर विद्यार्थ्यांना मी सांगेल की आपण पोलीस भरतीला त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज आहे. 1 मार्क कमी पडला आणि आपण वेटिंगमध्ये असू तरी आपला त्या ठिकाणी निकाल येत नाही. त्यामुळे या दोन्हीला आपल्याला समतोल महत्त्व देता आलं पाहिजे. मैदानी चाचणी तितकीच महत्त्वाची आहे आणि तितक्याच प्रमाणात लेखी परीक्षाही महत्त्वाची आहे. या गुणांची विभागणी करताना आज आपण डोळ्यासमोर ही भरती प्रक्रिया ठेवली आणि योग्य मार्गदर्शन घेतलं, योग्य नियोजन केलं, काटेकोर वेळेचं पालन केलं तर मला वाटतं पोलीस भरती मुळामध्ये अवघड नाहीये. असे काही मुलं आहेत की त्यांनी 6 महिन्यामध्ये पोलीस भरती त्या ठिकाणी पूर्ण केली आणि त्या ठिकाणी नोकरी मिळवली आहे. अशा मुली सुद्धा आहेत की त्यांनी 6 महिने 8 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी पोलीस बनलेले आहेत. यासाठी गरज आहे एकदा ठरवण्याची
आज ठरवा की मला ही पोलीस भरती करायची आहे. मग पोलीस भरती समोर आपल्याला बाजूला दुसऱ्या भरत्या मिळतात, जसं त्या ठिकाणी दारूबंदी पोलीस असेल, जेल पोलीस असेल, SRPF असेल, बाकीच्या स्टाफ सिलेक्शनच्या भरती प्रक्रिया असतील, या सुद्धा भरती विद्यार्थ्यांना देता येतात. आणि फक्त आणि पोलीस भरतीचा जर आपण विचार केला तर मला वाटतं 150 गुणांची विभागणी, त्यापैकी 140-45 पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी आज आहेत. त्यांच्या बरोबर आपल्याला कॉम्पिटिशन करायचं आहे. तर आतापासून आपल्याला तयारीला लागावं लागेल. फक्त मैदानी चाचणी करून त्या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये न करता आपण लागाल हे शक्य नाही, किंवा फक्त लेखी परीक्षा कराल वेळेवरती मैदानी चाचणी करू ते पण शक्य नाही. त्यामुळे दोघांना समतोल महत्त्व देता आलं पाहिजे. अगदीच. आता जसं तुम्ही म्हणालात की 6-8 महिन्यामध्ये सुद्धा अभ्यास करून यश मिळवलेलं आहे विद्यार्थिनींनी काही. तर मला असं विचारायचं आहे की कमी वेळात लेखी परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, आणि दुसरं म्हणजे एकतर लेखी परीक्षेमध्ये विषय खूप आहेत. GSचा विषय म्हटल्यावरती भाषा विषय आहे, शिवाय इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल अनेक विषय येतात, बुद्धिमत्ता हा सारखा विषय येतो. मग हे सगळे विषय आणि त्याची गुणविभागणी कशा पद्धतीने असते? ज्यावेळेस आपण गुण विभागणीचा विचार करतो तेव्हा विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावं की कोणत्या विषयाला किती महत्त्व आहे. जसं गणिताचे 25 मार्क आपल्या हातामध्ये असतात, ते पूर्ण आपल्याला भेटू शकतात योग्य सराव, योग्य नियोजन आणि योग्य मार्गदर्शन असेल तर. त्याचा वेळोवेळी सराव करणं गरजेचं आहे. आणि योग्य मार्गदर्शन आपण घेत असाल तर नक्कीच टेस्ट सिरीजच्या माध्यमातून गणितासारखा विषय पूर्ण होतो. त्यानंतर विषय तो बुद्धिमत्तेचा, हाही तितकाच महत्त्वाचा घटक आहे. याच्याही टेस्ट सिरीज, योग्य क्लास, योग्य नियोजन जर आपण केलं तर त्यापैकी आपल्याला आउट ऑफ मार्क भेटतात. आणि राहिला भाषा विषयाचा प्रश्न. भाषा विषयामध्ये 25 मार्क आहेत आणि आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे आपल्याला मराठी व्याकरण ते अवघड जात नाही. पण त्यामध्ये कोणते घटक आहेत, त्या घटकामध्ये किती मार्क दडलेले आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मी तर सांगेल हे 6 महिने आपण त्या ठिकाणी पूर्ण झोकून या 3 विषयांचा अभ्यास केला तर यापैकी 75 पैकी आपल्याला 72 ते 75 पैकी 75 मार्क पडू शकतात. आणि राहिला 25 मार्काचा घटक, ज्यावरती आपण बोललात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्यानंतर चालू घडामोडी, हा GSचा भाग आहे. यामध्ये सराव लागतोच. आणि दररोज जर आपण सराव केला, दररोज आपण 3 ते 4 टेस्ट पेपर सोडवल्या, योग्य नियोजन केलं, योग्य शिक्षकाचं मार्गदर्शन घेतलं तर मला वाटतं हा घटकही अवघड नाही. आणि मी बघितलंय की पोलीस भरतीमध्ये 100 पैकी 98 मार्क घेणारे विद्यार्थी घडलेत. 98 किंवा 100 पैकी 100 पडणारेही विद्यार्थी आहेत. त्यांच्या बरोबरीने आपण सहज जाऊ शकतो. या 5 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला नियोजन करावं लागेल की आपली आता 12वी झालेली आहे किंवा 12वी पूर्वी झालेली आहेत, आपण ही भरती देऊ शकतो. किती टक्केवारी पडले याला काही महत्त्व नाही. प्रत्येक 12वी झालेला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पोलीस भरतीमध्ये सज्ज होऊ शकतो आणि ती वर्दी मिळू शकतो. त्यासाठी या दोन्ही घटकांना महत्त्व द्या आणि आजपासून तयारीला करा. म्हणजेच आपण नक्कीच या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये पोलीस बनू शकतो. अगदीच. जसं तुम्ही म्हणालात PYQ खूप महत्त्वाचं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण चाळले गेले पाहिजेत, MCQs जास्तीत जास्त सोडवले गेले पाहिजेत. मला एक स्त्री म्हणून विचारावं असं वाटतं की मुलीही आता या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेत आहेत. आता मेगा भरती होते, तर मुलींसाठी किती पदं राखीव आहेत, आणि दुसरं म्हणजे मुलींनी कशी पद्धतीने तयारी करावी. कारण असं असतं की लग्न झालेल्या स्त्रिया सुद्धा असतात, त्यांना घर संसार सांभाळून अभ्यास करायचा असतो. मग कशा पद्धतीने त्यांनी हे सगळं हँडल करावं? मी माझा अनुभव आपल्याला सांगतो की मुलींसाठी पोलीस भरती खूपच सोपी आहे. जेव्हा आपण 150 मार्कांचा विचार करतो ते मुलांच्या तुलनेत मुलींचं मेरिट 120, 122, 125 पर्यंत जातं. 130च्या आतमध्ये मेरिट येतं. म्हणजे एवढी सोपी भरती प्रक्रिया मुलींसाठी आहे. त्यानंतर आपण जर विचार केला, मुलींनी 6च महिने तयारी केली तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने ते या भरतीमध्ये सामील होतील आणि ती नोकरी सहज पद्धतीने मिळू शकतील. 12वी झालेल्या असंख्य मुलींचे लग्न झालेले असतात. मी काही उदाहरणं आपल्याला सांगू इच्छितो की काही मुलींचे ऑपरेशन झालेत आणि त्यानंतर त्यांनी पोलीस भरतीला सुरुवात केली तरी त्यांना त्या ठिकाणी जॉब मिळाला. काही मुलींना लग्न झाल्यानंतर मुलं आहेत, त्यांनी तयारी केली, त्यांना सुद्धा जॉब मिळाला. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील की ज्यातून मुलींनी जर ठरवलं तर ते काहीही करू शकतात आणि चांगल्या पद्धतीने या भरतीला सामोरे जाऊ शकतात.
मी एकच सांगेल की मुलींसाठी पोलीस भरती अवघड नाहीये, फक्त गरज आहे तुम्हाला आता ठरवायचं आहे आणि तयारीला लागायचं आहे, कारण जागा जास्तीच्या आहेत आणि जेव्हा मुलं आणि मुली यांच्यामध्ये जागाची वाटप होते तेव्हा 40 ते 50% जागा मुलींना येतातच. त्यामुळे 11,000 पैकी 5,000 जागा तुम्ही त्या ठिकाणी मुलींसाठी आहेत असं आपण ठरवूया आणि त्यानुसार तयारी करूया. जर आपल्याला एकच जागा लागते तर आपल्या डोळ्यासमोर एक जागा पाहिजे आणि नियोजन पाहिजे, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि मी भरती देणार आणि त्या भरतीमध्ये मला पोलीस बनायचंय, एवढं जर आपल्या मनामध्ये असेल तर मला वाटतं ही पोलीस भरती तुमची वाट बघते. अगदीच. आणि जसं तुम्ही म्हणालात आता, मला खूप आवडलं ते वाक्य की आपली एकच जागा जी आहे, आपल्याला फक्त पक्षाचा डोळा दिसला पाहिजे, अख्खा पक्षी दिसून काही उपयोग नाही. जेव्हा नवीन मुलं या क्षेत्रामध्ये येतात, जसं की 12वी झाली आहे, त्यांना माहिती नाही आता काय करायचंय, तर त्यांना टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं असतं. जसं की शिक्षण वयाची अट काय, कागदपत्रांची पडताळणी म्हणा किंवा मेडिकल म्हणा, तर या संदर्भात प्रेक्षकांना काय माहिती द्या? मी या प्रश्नाचं उत्तर एकच देईल की मार्गदर्शन हवंच आहे. बरोबर. योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजन आणि वेळेचा वापर, या जर 3 गोष्टी आपल्याकडे असतील तर मला वाटतं कुठलीच पोस्ट अवघड नाही. मग ती MPSC असेल, UPSC सुद्धा असेल. ही तर सरळ सेवा आहे आणि सरळ सेवेमध्ये फक्त आणि फक्त एक पेपर द्यायचा आणि डायरेक्टली नोकरी मिळवायची आहे. यात मैदानी चाचणी हा एक भाग आहे. आता 12वी झालेले पूर्ण विद्यार्थी ज्या 12वी पास आहेत ते या वर्षीचे असतील किंवा मागचे असतील, त्यांना संपूर्ण पोलीस भरती देता येते. त्यात गुणाची कुठलीही अट त्या ठिकाणी दाखल नसते, फक्त 12वी पास हा एवढाच मुद्दा असतो. आता 12वी झालेले विद्यार्थी पोलीस भरती देणार. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे त्यांची उंची किती असावी, तर 165 सेंटीमीटर जर मुलांची उंची असेल तर ते पोलीस भरतीमध्ये सहभागी होतात. मुली 155 सेंटीमीटर उंची असेल तर त्या मुली त्या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये त्या ठिकाणी पात्र असतात आणि अशा सर्वांना पोलीस भरती देता येते. नवीन विद्यार्थ्याबद्दल आपण बोललात की 6 महिन्यामध्ये पोलीस भरती होते का? मी मागील इतिहास तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा 15,000ची भरती झाली, 11,000ची झाली, त्यामध्ये 40% विद्यार्थी असे होते की त्यांनी एका वर्षाच्या आत पोलीस भरती पूर्ण केलेली आहेत. आणि याचं कारण असं, योग्य नियोजन त्यांनी केलं होतं आणि डोळ्यासमोर त्यांना फक्त पोलीस बनणं एवढंच दिसायचं, त्यामुळे ते पॉसिबल झालं आणि त्यातून त्यांनी त्यांची नोकरी मिळवली. अगदीच. पण आता आपण बोलतोय ते आगामी पोलीस भरती संदर्भात. पण काही काही विद्यार्थी असे असतात की जेव्हा आपल्याला फक्त पोलीसच व्हायचंय म्हणून तेवढाच नेमका अभ्यास करत बसतात, बाकीच्या परीक्षा देत नाहीत. अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षा आहेत, त्या परीक्षा ते देत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल? मी आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकच सांगेल, स्पर्धा परीक्षेमध्ये आपण कुठली एक तयारी करताना आपल्याला हजारो परीक्षा भेटत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक परीक्षा दिलीच पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही पोलीस भरती करताय, तिकडे त्या ठिकाणी SSC GDच्या जागा निघालेल्या, त्या 70,000 80,000 जागा असतात, ज्यात BSF, CISF, ITBP, आसाम रायफल यासारख्या पोस्ट असतात. तुम्ही त्या परीक्षा द्या, त्यानंतर जर सिलेक्शन झालं तर जायचं किंवा नाही आपला प्रश्न असतो. त्यामुळे ते बंधन नसतं, पण स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो आणि स्पर्धा परीक्षेत यश यायला लागलं तर कितीतरी परीक्षा निघतात. हेच घडतं की पोलीस भरती करायची, मग मी पोलीस भरतीच देणार आणि वय संपत जातं आणि त्यानंतर कुठलीच भरती मिळत नाही. मला एकच सांगायचं आहे, स्पर्धा परीक्षेत हजारो परीक्षा आहेत. मग जिल्हा परिषदच्या परीक्षा असतील, महानगरपालिका असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, लिपिक असेल, वरिष्ठ लिपिक असेल, जलसंपदा, खादी ग्रामोद्योग, या सर्व जागा निघणार आहेत. किमान 1 ते 1.5 लाख सरकारी नोकरींच्या जागा या काही कालावधीमध्ये आपल्याला बघायला मिळतील या वर्षामध्ये. तर तुम्ही त्यांच्याकडे पण बघा. एक पोलीस भरती करत आहात आणि त्या ठिकाणी बाकी करत नाही आहेत, मग त्या ठिकाणी कुठे ना कुठे आपला विश्वास जातो किंवा कॉन्फिडन्स लो होतो. त्यामुळे प्रत्येक भरतीचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही गरुड झेपच्या माध्यमातून तयारी करून घेतो तेव्हा पहिले त्या ठिकाणी प्राधान्य नसतं की प्रत्येक मुलाने फॉर्म भरला पाहिजे. मग तो नेव्हीचा निघाला असेल तर नेव्हीचा त्या ठिकाणी फॉर्म भरायचा, एअरफोर्स निघाला असेल एअरफोर्सचा भरायचा. या नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जे 300 विद्यार्थी लागले त्यातले 50 विद्यार्थी असे होते की आम्ही फॉर्म भरून घेतला म्हणून त्यांनी भरला आणि त्यांचं आज सिलेक्शन झालंय. जायचं नाही जायचं त्यांच्या पालकांचा प्रश्न असतो, पण विद्यार्थ्याला जेव्हा नोकरी मिळते तेव्हा तो आनंद सगळ्यात मोठा असतो. आणि स्पर्धा परीक्षेचा नियम आहे, मग MPSC असो की कुठली, प्रत्येक परीक्षा देत राहिलं तर नक्कीच यश मिळतं. अगदीच. आणि मुळात कन्सिस्टन्सीचा विषय असतो की काही विद्यार्थी अपयश मिळतंय सारखं सारखं म्हणून सोडून देतात. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? कारण आपण जेव्हा बघतो ना की कंटिन्युअस 6-7 दिवस, म्हणजे आठवड्याचे 6-7 दिवस म्हणते मी, अभ्यासच करत राहणं हे कंटाळवाणं होतं एका दृष्टीने. तर अशा विद्यार्थ्यांना काय सांगा?
ज्यांना कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं वेळ असतं किंवा वर्दी दिसते किंवा एक नोकरी समोर दिसते, त्यांना अभ्यासामध्ये कधीच कंटाळा येत नाही. आणि माझा विद्यार्थ्यांना एक सल्ला आहे, आपल्याला आयुष्यातले फक्त 2 वर्ष द्यायचे आहेत. 2 वर्ष जर आत्मीयतेने आपण दिले तर मला वाटतं जीवनभर आपल्याला परत त्या ठिकाणी अभ्यास करायची गरज पडत नाही. आणि असे बरेच विद्यार्थी आहेत की त्यांनी मन लावून दिलंय, ते पोलीस झाले, आता PSI आहेत, काही जणांनी MPSC काढल्यात. हे विद्यार्थी आपण जेव्हा डोळ्यासमोर ठेवू तेव्हा आपल्याला अभ्यास अवघड वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट, अभ्यास अवघड का वाटतो? कारण आपल्याला तो समजत नाही किंवा योग्य पद्धतीने मार्गदर्शन केल्या जात नाही. जर योग्य वेळेचं नियोजन केलं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय प्लॅन करायचा आहे, त्यामध्ये आनंदाचे क्षण कोणते असतील, त्यानंतर मुलाला मनोरंजन काय पाहिजे, त्याचं ग्राउंड मैदानी चाचणी करताना त्याला सुलभ कसं जाईल, याचा विचार जर मार्गदर्शकाने केला आणि त्याचं जर कॉम्पिटिशन जर त्या ठिकाणी त्या एरियामध्ये जर ठेवलं. आता आम्ही जेव्हा 500 विद्यार्थी परीक्षेला बसवतो तेव्हा पुढे आलेले विद्यार्थी बघून मागचे विद्यार्थी अभ्यास करतात किंवा मला ह्याच्यापेक्षा कमी मार्क पडतायत त्यामुळे तो अभ्यासाला पेटून उठतो आणि अभ्यास करतो आणि त्यांचे निकाल मी येताना बघितलेले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा अवघड नाहीये आणि कठीण तर मुळातच नाहीये. फक्त काय करा, 1 वर्ष किंवा 2 वर्ष मनातून द्या, तेव्हा त्याच्यामध्ये ब्रेक नकोय. आणि स्पर्धा परीक्षा एक सांगते, जो टिकला तो त्या ठिकाणी नोकरी मिळवलीच, पण जो टिकलाच नाही, 6 महिने करतोय, परत ब्रेक घेतोय, 3 महिने करतोय, ब्रेक घेतोय, तर तो लागणार नाही. आणि ज्या मुलांना अपयशाला आपण खूप छान प्रश्न विचारला, अपयशाने विद्यार्थी खचतात, तर मला त्या विद्यार्थ्यांना परत सांगायचं आहे, मागच्या भरतीमध्ये कदाचित आपलं 2 मार्काने मेरिट गेलं, 10ने गेलं, 15ने गेलं, मुळात हारू नका. ही भरती तुमचीच आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट मिळणार आहेत. पण योग्य मार्गदर्शन घ्या, योग्य नियोजन करा आणि वेळेवरती ठरवा की मला यावर्षी पोलीस बनायचं म्हणजे बनायचं. हा जर ठाम विश्वास असेल तर नक्कीच पोलीसची वर्दी तुमची वाट बघेल. अगदीच अगदीच. या विषयावरती मला अजूनही मार्गदर्शन तुमच्याकडून हवंय. मात्र वेळ झालेली आहे एका छोट्या विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे आगामी पोलीस भरतीची पूर्वतयारी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक सोनावणे सर. आपण आतापर्यंत पोलीस भरतीविषयीच बोललोय फक्त, पण 12वी नंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अजून कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? 12वी नंतर तर मुलाचं 18 वर्ष कंप्लीट झालेलं असतं, पूर्ण असतं, त्यांना सर्वच सरकारी नोकरीमध्ये त्या ठिकाणी भाग घेता येतो. रेल्वे विभागामध्ये असंख्य जागा निघतात. आपण बघतोय की दरवर्षी 1 लाख 1.5 लाख जागा रेल्वे विभागात असतात. त्या पूर्ण परीक्षा आपल्याला देता येतात. SSC GDच्या माध्यमातून 10वी झाल्यानंतर सुद्धा भरती प्रक्रिया असते. 12वी तर असतेच, पण 10वीचे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात, ज्यामध्ये हजारो पदामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाता येतं वेगवेगळ्या पद्धतीने. दुसरं, सरळ सेवेची भरती प्रक्रिया, ज्यामध्ये मी सांगितलंय ग्रामसेवक, तलाठी, लिपिक, वरिष्ठ लिपिक, त्यानंतर मंत्रालयातील जागा असतील, या संपूर्ण भरती प्रक्रिया जर आपल्याला त्याबद्दल बोलायचं तर 1-1.5 तास कमी पडेल एवढ्या भरती त्या ठिकाणी असतात. मला विद्यार्थ्यांना सांगायचंय, आपली 12वी झाली आणि आपल्याला स्पर्धा परीक्षेत जायचंय आणि एक सरकारी नोकरी मिळवायची आहे, तर वेळ मुळात जायला नको. आपल्याला तयारी करावी लागते आणि जेव्हा आपण तयारी करतो, दररोज कोणती ना कोणती ऍड पडते, जाहिरात येते, त्यावेळेस तो फॉर्म भरा. आपल्याला तयारीला त्या ठिकाणी सुलभता येईल आणि एक भरती दिली की नक्कीच पुढच्या भरतीची त्या ठिकाणी आपल्याला ओढ लागते आणि त्यानंतर कोणती ना कोणती भरती प्रक्रिया मिळते. नेव्ही एअरफोर्स मध्ये काही भरती असतात, आर्मी मध्ये असतात, या सुद्धा 10वी आणि 12वी नंतरची भरती प्रक्रिया आहे. सैन्य विभाग आहेत, त्याबरोबर सरळ सेवेच्या भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याला जाता येतं. मी एकच सांगेल, स्पर्धा परीक्षा म्हटलं की कुठलीही नोकरी त्या ठिकाणी त्यावरतीच आहेत. आपण शिपायापासून ते कलेक्टर पदापर्यंत आपल्याला जर सरकारी नोकरीत जायचं तर स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते. म्हणून स्पर्धा परीक्षा हा एकमेव पर्याय सरकारी नोकरी मिळवण्याचा. अगदीच. पोलीस वर्दीची क्रेज बऱ्याच मुलांना असते, म्हणून सुद्धा पोलीस भरतीसाठी ते एनरोल करत असतात. मात्र मला पोलीस व्हायचंय असं त्यांच्या मनाने ठरवलंय, तर मानसिकता त्यांनी कशी तयार करायला हवी आपली? मला तर वाटतं मानसिकता 2 दृष्टीने असणं गरजेचं आहे. एक विद्यार्थी, करणारा विद्यार्थी, त्याला पोलीस बनायचं असेल तर त्याने स्वतः
ठरवून तो झोकून दिलं पाहिजे की मला आता पोलीस बनायचं आहे. आणि दुसरा पालकाने विद्यार्थ्याला योग्य वेळी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आता तू 12वी झालेला आहे आणि आता तुला त्या ठिकाणी नोकरीमध्ये जायचंय किंवा तयारी करायची आहे. 18 वर्ष पूर्ण असणारा प्रत्येक वर्ग पोलीस भरतीमध्ये सहभागी होतो, तो मुलगा असो की मुलगी. मग दोघांनी मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण मैदानी चाचणी तयारी करतो तेव्हा ती सक्षमता ऑटोमॅटिकली येते. आणि पहिले काही दिवस मैदानी चाचणीमध्ये अडथळे येतात, त्यामुळे विद्यार्थी अर्थात मला त्यांना सांगायचं आहे 15 दिवस तर 1 महिना आपण जर त्या ठिकाणी दररोज मैदानी चाचणी केली तर मैदानी चाचणी मुळात अवघड नाही, आपल्याला खूप सोपं जातं. आणि ज्या विद्यार्थ्यांचे पालकांनी ठरवलंय की माझ्या मुलाला पोलीसमध्ये टाकायचे पण विद्यार्थी ठरवत नाही तर ते होणार नाही. दोघांनी ठरवणं गरजेचं आहे. आणि एकदा त्याची ओढ लागली तर असे किती विद्यार्थी होते की त्यांनी कोणतीही तयारी नसताना ठरवल्यानंतर 6 महिन्यात नोकरी मिळवली आहे. अशा विद्यार्थ्यांची उदाहरणं मुलांकडे जर बघायला मिळाले तर ते विद्यार्थी नोकरीला त्या ठिकाणी जातात. अगदीच आपण बघतोय की काही काही मुलं पंचवार्षिक योजना पण राबवतात, म्हणजे अगदी 5-5, 10-10 वर्ष करतात पण त्यांचं सुटत नाही. एक तर त्यांचं लक्ष नसतं किंवा त्यांना ते करायचं नसतं, कोणीतरी बळजबरीने आपल्याला फोर्स केलेला आहे म्हणून ते त्याच्यामध्ये घुसतात. अशा विद्यार्थ्यांना या आणि एकूणच स्पर्धा परीक्षेची जी तयारी करतायत विद्यार्थी त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगा? मी एकच सांगेल, आपण बोललात की 5-5 वर्ष लागतात, 7 वर्ष लागतात. यात चुकी विद्यार्थ्याची असते, पालकाची असते आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्याची असते. मुळात विद्यार्थी तयारीला लागल्यानंतर ब्रेकने करत असेल की 15 दिवस करतोय, परत 10 दिवसाचा ब्रेक घेतो, 1 महिना ब्रेक देतोय किंवा त्या ठिकाणी तो घरी जास्त वेळ राहतोय, तयारीला कमी वेळ राहतोय, तर अशा विद्यार्थ्यांचा निकाल येत नाही, मग त्यांना जास्तीचा टाइम लागतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी सलगता ठेवावी की मला करायचंय आणि मला यावर्षी नोकरी मिळवायची. नक्कीच तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल. अगदीच मला वाटतं याच माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना योग्य असं मार्गदर्शन मिळालं असेल. तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.